मुलांकडनं वाचन जर अशा प्रकारे आपण करून घेतलं तर मुलांच्या लक्षात व्यवस्थित आणि चांगलं राहतं. आता मुलं लहान असतात, शिवाय ती नवीन शाळेत यायला लागलेली असतात. त्यामुळे आपल्याला नेमकं काय शिकवलं जातं, कसं शिकवलं जातं आणि आपल्याला त्यांच्यामध्ये शिकण्याची आवड निर्माण करायची आहे, तर कशा प्रकारे करता येईल याच्यासाठी आपण हा प्रयत्न केला आहे. मुलांना शिकवत असताना जरा वेगळ्या पद्धतीने शिकवलं तर मुलांना ते शिकवलेलं आवडतं. त्यासाठी मी इथे काय केलं आहे, तर एक आलेख तयार करून घेतला आहे आणि त्यामध्ये असे गोल लिहिले आहेत. आता हे गोल जितके असणार आहेत तितकी संख्या आपण त्यांच्या पुढे लिहिणार आहोत आणि शिवाय हे गोल आपण मोजणार आहोत आणि हे गोल मोजून जितके गोल येतील तितके आपण गोल त्याच्या पुढे लिहिणार आहोत. तर सुरू करूया. येथे आपल्याला वन गोल दिसत आहे, त्यामुळे इथे आपण 1 लिहिलं आहे. त्यानंतर आपण 1 2 येथे 2 गोल आपल्याला दिसत आहे, आपण 2 गोल मोजले आहेत, त्यामुळे आपण येथे 2 लिहिलं आहे. त्याचप्रमाणे आपण खालचे देखील गोल मोजणार आहोत. 1 2 3. आता येथे 3 गोल मोजले आहेत, त्यामुळे आपण इथे काय केलं आहे, 3 लिहिलं आहे. अशाच प्रकारे आपण सगळे गोल मोजणार आहोत. जितके गोल असतील तितके संख्या आपल्याला त्या गोलांच्या पुढे लिहायची आहे. 1 2 3 4 4. 1 2 3 4 5 5. 1 2 3 4 5 6 6. 1 2 3 4 5 6 7 7. 1 2 3 4 5 6 7 8. येथे किती आला आहे, 8. 1 2 3 4 5 6 7 8 9 9. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता येथे 10 कसा काढायचा आहे ते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे. अशा प्रकारे जर आपण मुलांचं वाचन घेतलं, संख्या ओळख करून मुलांना दिली तर मुलांच्या ते नक्कीच लक्षात राहील आणि मुलांना अभ्यासाची ही आवड निर्माण होईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट्समधून सांगा.